गुड मॉर्निंग मित्रांनो. आता चाललाय सप्टेंबर. अजून 2-3 महिन्यानं हा इयर संपेल. 2025 संपत येईल. 2000 ज्यावेळेस एंडला जातं, नोव्हेंबर डिसेंबर येतो, त्यावेळेस असतो विंटर, हिवाळा. आणि हिवाळ्यात मग सगळे असे एकदम चार्ज होतात, एकदम म्हणजे असं व्यायामासाठी एकदम फुल चार्ज होतात. कारण इयर एंड आलेलं असतं, नवीन वर्ष चालू झालेलं असतं. भाई मी पहाटे 4 वाजता उठणार, मजबूत व्यायाम चालू करणार, मजबूत डाएट करणार. आणि एक 2-4 दिवस गेले ना का सगळे फुस होऊन जातात. आणि नंतर परत कधी जागे होतात नेक्स्ट इयर क्लोजला, नेक्स्ट पुढच्या वर्षाचा जो हिवाळा येतो ना तेव्हा जागे होतात सगळे परत त्यानंतर. तर मित्रांनो, फालतू मोटिवेशनचे व्हिडिओ बघणं बंद करा. तुम्ही डोक्यात 3च शब्द ठेवा फक्त: डेडिकेशन आणि कन्सिस्टन्सी आणि रेग्युलरिटी. डेडिकेशन आणि कन्सिस्टन्सी इज द मोस्ट इम्पॉर्टंट. ज्यावेळेस तुम्ही मोटिवेटेड व्हिडिओ बघता मित्रांनो, तर मोटिवेटेड व्हिडिओ तुम्ही स्क्रोल करता आणि विषय संपून जातो. ज्यावेळेस तुम्ही कन्सिस्टन्स असाल, कन्सिस्टन्सी म्हणजे काय? तुम्हाला रात्री आज तुम्ही डोक्यात ठेवायचं की माझा आज व्यायाम झालेला नाहीये. मग तुम्ही रात्रीच्या ऑफिसमधून 12 वाजता जरी आले ना, तर रात्रीच्या 1 वाजता व्यायाम करायचा आहे तुम्हाला. याला म्हणतात कन्सिस्टन्सी. तो जो मांझी होता त्याने तो डोंगर फोडला अख्खा, कितीतरी वर्ष लागले त्याला. ज्यावेळेस त्याने तो डोंगर बघितला असेल त्यावेळेस त्याला वाटलं असेल, नसेल वाटलं की माझ्याने होणारच नाही बाई. बट एकच शब्द होता त्याच्या पाठीमागे, ती म्हणजे कन्सिस्टन्सी, सातत्य. तर मित्रांनो, मोटिवेशन डोक्यातून काढून टाका, व्यायाम सुरू करा.